बहिणी, मला पण माहिती आहे या व्यवहारामुळे सगळेच इथं अडकून पडले, म्हणूनच तर मी घाई करतोय ना. मी माधवला पण म्हटलं, वाद कशाला घालायचे, आपल्या माणसात कसले आलेत वाद. माधव, मी म्हटलंय ना तुला, फक्त माझं म्हणणं असं आहे की अण्णांनी जी जमीन माझ्या नावावर केलेली आहे तिचे व्यवहार आधी पूर्ण करा. त्या कागदपत्रावर सह्या करा, मग बाकी उरलेले व्यवहार काय लगेच होतील. मी करून देतोय ना. आम्ही सहयोग करणार नाही. वय ह्यांका ती जमीन द्यायची नाही, मी सांगून ठेवतोय. माधव, यामुळं सगळ्या प्रोसेसला आणखी वेळ लागणार आहे. आमच्या हात दगडाखाली हत म्हणून तुम्ही अडवून दाखवतस. मी काय अडवून दाखवू? आज ना उद्या ती जमीन माझीच होणार आहे. ती माझी झाली की उरलेले व्यवहार मला पूर्ण करून द्यायचे. आजपर्यंत या घराचे करून देत आलो तसे. पण आता अण्णा गेले म्हटल्यावर तुम्ही त्यांच्या नावावर काही खपवायचा आणि आम्ही ते ऐकून घ्यायचा. म्हणजे मी खोटं बोलतोय असं म्हणायचंय का तुला? ता काय पण असान दे, पण ती जमीन मी तुमका देऊचय नाही. माझ्या पोराबाळांची जमीन हाती. माझो ह्यो दत्ता राब राब लाभलो आहे. तुमका किती म्हणून द्यायची ती जमीन? ठीक आहे, तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मला कळवा. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत जमिनीच्या कागदपत्रावर सह्या होत नाहीत तोपर्यंत अण्णांच्या मृत्यूपत्राप्रमाणे वाटे होतीलच असं नाही. अण्णांच्या मृत्यूपत्राप्रमाणे वाटे होतीलच असं नाही. थांबा. माका बोलूचा हा. काय बोलूचा हा? या घरात इल्यापासून आमका छळतय. वकील काकांशी बोलूचा हा. बोल सुषमा. काका यांच्या वाट्याचा कायदा हो नको हो, माका माझो वाटो हवो. तुमका ती जमीन वय ना, मी त्या कागदपत्रांवर सही करूक तयार आहे. या काय नायकांच्या घरात पाहुणचार बंद झालेलो दिसता. तुमका चाय नाही दिला नि कुणी? येवा, मी देताय चाय.